जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ। श्री राम। जे योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाके श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील या तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी आता शारदेचं वर्णन करत आपल्यासमोर करतायत। हे वाचल्यानंतर मग लक्षात येतं की आम्ही फक्त शारदेचं कधीतरी स्तवन करतो, शारदेचं कधीतरी दर्शन घेतो आणि नवरात्रालाही आपण शारदोत्सव असं म्हणतो। तो शारदोत्सवही आम्ही खूप मोठ्या आमच्या पद्धतीनं धमाक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो। पण मुळात ती शारदाच कशी आहे, शारदेचं दर्शन, शारदेचं वर्णन आणि शारदेची महती काय आहे पहा, ती जाणून घेतल्यानंतर मग शारदोत्सवाचा आनंद पहा किती येईल आपल्याला आणि कसा करावा शारदोत्सव, नवरात्रोत्सव। नवरात्र म्हणजे दांडिया खेळणं म्हणजे नवरात्र झालं असं नाही। नवरात्राचं स्वरूप, गणेशोत्सवाचं स्वरूप आपण पाहतो कशा रीतीनं कसं चाललेलं आहे। पण शारदेचा उत्सव करत असताना, नवरात्रोत्सव करत असताना ती देवता कुठे एका बाजूलाच राहून जाते। त्या देवतेचं स्वरूप, देवतेची एकदा सकाळी पूजा झाली की त्या शारदोत्सवामध्ये, नवरात्रोत्सवामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला जसा हवा तसा आनंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। आनंद घ्यायला हरकत नाही, पण बाबा जिच्या जीवावर तू आनंद तो घेतो आहेस ती तरी एकदा कधीतरी समजावून घे, ती कधीतरी तिचं दर्शन तुला करू दे। मला असं वाटतं की या समर्थांच्या या दासबोधाच्या चिंतनानंतर जर शारदेच्या स्तवनाचा आणि या चिंतनाचा जर अभ्यास केला, या शारदा स्तवनाचं रोज पठण केलं तर इतकं ते वाणीच्या रूपानं आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तीच्या दर्शनासाठी आणि आपल्या सगळ्या कार्यासाठी उपयुक्त ठरेल हे वाचल्यानंतर लक्षात येतं। आपण जे योगी योगी म्हणतो ना, की जे योगियांची समाधी, आता समाधी अवस्था जी आहे, ध्यान धारणा याचा अनुभव तर आपण घेतच असतो, ते आपण पाहत असतो। पण हे ध्यान धारणेनंतर त्या समाधी अवस्थेपर्यंत आपण जेव्हा जातो तेव्हा ती समाधी अवस्था ही निर्विकल्प अवस्था आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही कल्पनेला थारा नाही, कुठल्याही कल्पनेला तिथे अस्तित्व असत नाही, अशी अवस्था जी आहे ही समाधी अवस्था आहे। समाधीमध्ये ते निर्गुण तत्व जे आहे, ते आत्मतत्व जे आहे, ते आत्मतत्वाचं ते दर्शन असतं समाधी म्हणजे। पादुका ज्या असतात या पादुका ही निर्गुण तत्वाचं दर्शन असतं, समाधी ही त्या निर्गुण तत्वाचं दर्शन असतं। पण ते निर्गुण तत्वाचं अधिष्ठान आपल्याला माहिती नसतं, ते अधिष्ठान आहे श्री शारदा। आणि ती शारदा एकदा समजली की मग समर्थांचं हे वर्णन आपल्या लक्षात येईल की जीवनामध्ये शारदा नेमकी आपल्याला कुठे कुठे आढळते याचं वर्णन आहे बरं काय। याचं वर्णन समर्थ करतात की शारदेचं अस्तित्व तर सगळीकडे चराचरामध्ये व्यापलेलंच आहे, पण आता सगळीकडे व्यापलेलं आणि सगळीकडे असलेलं अधिष्ठान आपल्याला पाहणं शक्य आहे का, बघणं शक्य आहे का, तर नाही। मग शारदा ही योगी पुरुषांच्या समाधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही म्हणाल ती कशी पाहायची मग,
योगियांच्या समाधी अवस्थेमध्ये ते जेव्हा मौन अवस्थेमध्ये असतात, ही मौन अवस्था सुद्धा शक्तिरूप आहे बरं का. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. पुढे फार सुंदर सांगितलं. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. अशी मौन मुद्रा आहे. मौन ही सुद्धा शक्ती आहे, मौन ही सुद्धा सामर्थ्य आहे. आणि ती शारदा त्या मौनाच्या रूपानं आपल्यासमोर वास करत असते, जे योगियांच्या समाधीमध्ये. आणि म्हणून जे धैर्यवान आहेत, धारिष्ठ संपन्न आहेत, जे योगपुरुष आहेत, जे सामर्थ्य संपन्न, शक्तीचा अनुभव देणाऱ्या शक्ती ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ती शक्ती जी आहे त्या शक्तीमध्ये, त्या पुरुषांच्यामध्ये, धैर्यवान पुरुषांच्यामध्ये निर्भयता जी आपल्याला पाहायला मिळते, ही निर्भयता ही ज्या ठिकाणी आढळते ते स्थान असतं शारदेचं. ती निर्भयता, ते सामर्थ्य, ती शक्ती, ते ओज, ते चैतन्य, या सगळ्याचं अधिष्ठान आहे श्री शारदा. आणि म्हणून समर्थांनी असं वर्णन केलं की जे धारिष्ठांची कृतबुद्धी, धारिष्ठ जे आहे ना, हे धारिष्ठ सुद्धा शक्ती संपन्न जो माणूस असतो त्याच्याजवळ आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो की नाही, धीरानं पुढे जा, धारिष्ठानं सामोरं जा. हा धीर, हे धारिष्ठ, ही शक्ती, हे सामर्थ्य संपन्नता, याचं अधिष्ठान ही शारदा आहे. आणि त्या शारदेचं वर्णन समर्थाने केलं की जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी, म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाचं दोन्हीचंही खंडन ती करते. ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडच्या अवस्थेचं दर्शन घडवणारी शारदा असते. कारण ज्ञान हे प्राप्तीसाठी आहे, ज्ञान आपण प्राप्त करून घेत असतो. अज्ञानाचंही तसंच होतं, अज्ञान प्रगट होत असतं. आणि या दोन्हींच्याही पलीकडे असणारं जे काही आहे ते सामर्थ्य संपन्न शक्ती ही शारदेची शक्ती असते, असं समर्थांनी या ठिकाणी आपल्यासमोर या समासाच्या माध्यमातून चिंतन ठेवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.